महोदय, 97 आज मी उद्योग विभागाच्या संदर्भात चर्चा उपस्थित केलेली आहे. खोडके साहेब थोडं विषय आणि शॉर्ट असं केलं ना म्हणजे आपल्याला न्याय मिळेल. हा मीटिंग मी म्हणतो की एक असं करतो मीटिंग मी असं तुमची सूचनेनुसार मी म्हणतो एक बैठक लावा, ते आश्वासन देतील बैठक लावायचा विषय संपून टाकू. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होईल. हा अरे चालू तर करू द्या. बोला बोला. हा अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, उद्योग विभागाच्या संदर्भात आज बैठक लावत असताना आपल्याला माहित आहे की आम्ही अमरावती विभागात उत्तर कसं द्यायचं माहिती आहे. हो, आम्हाला बोलू द्या आता. बोला. हा अमरावती विभागात जर आपण पाहिला तर सर्वात मागासलेला विभाग म्हणून अमरावती विभाग आहे. पर कॅपिटा इन्कम जर तुम्ही पाहिलं तर राज्याच्या सर्व विभागापेक्षा पर कॅपिटा इन्कम अमरावती विभागाचं सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्याचा जिल्हा जर कोणता काढला जाईल तर त्याच्यात अमरावती जिल्ह्याचा नंबर पहिला लागतो. आणि याच्यासाठी याला कारण जे आहे की औद्योगिकरणामध्ये आमचा जिल्हा फार मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे. आणि अमरावती जिल्ह्याचा मागासलेपणा जर दूर करायचा असेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये उद्योगाचं जाळं निर्माण करण्याची गरज आहे. आपण अमरावतीला 2 MIDC आहे. एक जुनी MIDC होती. त्या जुना MIDC मध्ये जवळपास 70-80% ऑइल मिल्स आहे. आणि त्याच्यानंतर एक जादू इंडस्ट्रीचा एक चांगला इंडस्ट्री आहे. त्यानंतर ECE म्हणजे सोलर पॅनलचा एक मोठा युनिट त्या जुन्या MIDC मध्ये आता चालू आहे. आणि नवीन MIDC जी आहे ती नवीन MIDC जवळपास 2500 हेक्टरची आहे. आणि त्या नवीन MIDC मध्ये जवळपास 1251 भूखंड त्यावेळेस निर्माण केले होते. आणि त्यातले टेक्स्टाईल महाराष्ट्र राज्याचं टेक्स्टाईल धोरण केलं होतं. आणि त्याच्यात 284 प्लॉट हे टेक्स्टाईल साठी केले होते, रिझर्व केले होते. आणि 967 प्लॉट जे आहे ते खऱ्या अर्थानं इतर व्यवसायासाठी इतर उद्योगासाठी केले होते. परंतु आज जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये जो टेक्स्टाईल पार्क निर्माण केला होता त्या टेक्स्टाईल पार्कची परिस्थिती तिथं कोणते कोणते उद्योग आले होते. रेमंडचा आला होता, सियाराम होता, टेक्नोक्राफ्ट होता, दामोदर इंडस्ट्री होती, श्याम इंडोफॅब होता, VH इंडस्ट्रीज होती, सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स होती, गोल्डन फायबर्स होतं, प्रताप इंडस्ट्रीज होती, सुदर्शन इंडस्ट्रीज, असे जवळपास टेक्स्टाईल मधले मोठे मोठे उद्योग चालू झाले होते. परंतु आपण जर त्याच्यानंतर आज पाहिलं तर आज ते उद्योग खऱ्या अर्थानं तिथं त्यांनी चालना भेटली का तर चालना भेटली नाही. आपण जर पाहिलं तर 500 एकरची जागा रेमंडला आपण दिली होती. त्यात 38 एकरवर त्यांनी त्यांचा एक प्लॅन्ट आणि तोही एका शिफ्टमध्ये म्हणजे देशातला सर्वात मोठा रेमंडचा युनिट म्हणून त्यावेळेस ते तिथं दिलं गेलं. परंतु त्या युनिटची आज परिस्थिती अशी आहे की ते चालू आहे की नाही अशी परिस्थिती आहे. सियाराम आहे, सियाराम चालू आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे या सर्व उद्योगासाठी अमरावतीमध्ये जे साधनं पाहिजे ते सर्व आहे. जमीन आहे, पाणी आहे, वीज आहे, परंतु त्याला प्रोत्साहन किंवा ते पुढे जात नाही आहे. याचे काही कारण आहे आणि त्या कारणाच्या खोलात आपल्याला खऱ्या अर्थानं जावं लागणार आहे. आज आपण जर पाहिलं तर आपण याला सर्वात पाण्याची गरज डाईंग या टेक्स्टाईल मध्ये डाईंगसाठी सर्वात जास्ती पाण्याची आवश्यकता आहे. आणि पाणी तुम्ही देत असताना त्याचा जो रेट आहे, मला त्या इंडस्ट्रीवाल्यांनी सांगितलं की जगातला सर्वात जास्ती रेट हा अमरावतीत पाण्याचा रेट आहे. त्याला तुम्ही CETP प्लॅन्ट लावलेला आहे. आता तो CETP प्लॅन्ट लावल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला तुम्ही ते सांडपाणी प्रक्रिया केंद्र केलं आणि त्याच्यातून तुम्ही म्हणता की आम्ही त्याला पाणी देऊन राहिलो, आम्ही त्यांचं पाणी रिसायकल करून त्यांना देऊन राहिलो. परंतु ते रिसायकलिंग पाणी MIDCचं म्हणणं आहे की आम्ही 100% देतो आणि इंडस्ट्रीचं म्हणणं आहे की त्यातलं 60% रिसायकलिंग होते, 40% पाणी सोडून देतात, 40% पाणी आम्हाला यूजच होत नाही. आणि त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याकडे याच्या रेटच्या संदर्भात बैठक झाली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला रेट अर्धे करण्याची सूचना दिली होती. 67 रुपये रेट करा म्हणून म्हटलं होतं. आपल्या माननीय उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा तिथं मीटिंग झाली होती अमरावतीला. आणि तिथं असं ठरलं होतं की हे 67 रुपये रेट देण्याचं कबूल केलं. आणि त्याच्यात असंही ठरलं होतं की
त्या आधीचे जे पैसे आहे त्या पैशामध्ये 50% MIDC माफ करेल आणि 50% त्यांनी बेअर करायचं, इंडस्ट्रीने बेअर करायचं. परंतु त्याचा निर्णय अजूनपर्यंत होऊ शकला नाही. तो निर्णय का होत नाहीये, का तो त्याचं कॅरी फॉरवर्ड करत नाहीये हे समजायला मार्ग नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की आता आपण सांगितलं की ते पूर्ण क्षमतेनं चालत नाहीये म्हणून तुम्ही एक्सपान्शन करा. त्यांनी एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन केल्यानंतर आता एक्सपान्शनला तुम्ही जो पाण्याचा त्यांना मिनिमम एवढं क्युसेक पाणी वापरायचा जो नियम दिला होता, आता एक्सपान्शन केल्यानंतर त्यांचं पाणी वाढलं, त्यांना पाण्याची गरज जास्ती आहे, तर मग तुम्ही त्याला नोटीस दिली आणि त्याला पेनॉल्टी लावली. म्हणजे तुम्ही एकीकडून म्हणता की रेट कमी केले, 67 रेट केले, पहिला तो मर्जिंग करायचा होता पैशाचं, ते मर्जिंग केलं नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्याला आता जे वाढवा म्हणून सांगितलं, त्यांनी आपली कॅपॅसिटी वाढवल्यानंतर मग त्याच्यात पुन्हा तुम्ही त्यांना आता नोटिसेस दिल्या आणि त्याला पेनॉल्टी लावली. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं तर आता हे 67 रेट पण जास्ती आहे. तुम्ही जर बुटीबोरीला गेले तर तिथं 21 रुपयाचा रेट आहे. आता ते 21 रुपयाच्या रेटमध्ये तिथली सिस्टीम आणि इथली सिस्टीम वेगळी आहे असं म्हणणं आहे. परंतु इथली सिस्टीम आणि त्या सिस्टीम मध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ते रिसायकलिंग करतो, परंतु ते पाणी आम्ही सोडून देतो, पुन्हा वापस करत नाही, त्याच्यामुळे तो रेट जास्ती आहे. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की आपण हा टेक्सटाईल पार्क इथं निर्माण केला. टेक्सटाईल पार्क निर्माण करताना देशाचा मेगा टेक्सटाईल पार्क आता अमरावतीला येऊन राहिला आणि हा जर टेक्सटाईल पार्क खऱ्या अर्थानं जर सक्सेस होत नसेल किंवा याला चालना भेटत नसेल तर तो मेगा टेक्सटाईल पार्कचं काय होईल हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात या टेक्सटाईल इंडस्ट्रीचे म्हणजे जुनी जी टेक्सटाईल पॉलिसी आहे त्याच्यात त्यांच्यासोबत एक बैठक आपण घेतली आहे, परंतु पुन्हा त्याच्यात बरेचसे प्रश्न त्या संदर्भात निर्माण झालेले आहे, ते करण्याची गरज आहे. मी जसं आपल्याला बोललो की आपण रेमंडवाल्यांसोबत बोलायला पाहिजे. रेमंडवाल्यांनी जवळपास जी जागा 500 एकर घेतली त्यातलं जवळपास 37-38 एकर मध्येच त्यांनी चालू केलेलं आहे. पुन्हा पूर्ण फुल फ्लेज चालू करण्यासाठी त्यांच्या मागे आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे. तसंच जर एक पाहिलं तर आमच्या अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना एक भारत डायनामिक्स लिमिटेडचा मोठा प्रकल्प संरक्षण खात्याचा तिथं BDLचा आला होता. तिथं त्याच्यासाठी जवळपास 400 एकर जागा त्यांना आपण दिली. त्यांनी काम चालू केलं, वॉल वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या MIDC सोबत पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही जे चार्जेस लावता, एक वेळ आमचा फ्लॅट चालू झाल्यानंतर तुम्ही आम्हाला ते पैसे लावा आणि त्याच्यात निगोशिएशन आपल्या स्तरावर आलं की माहित नाही मला, परंतु तो डायनामिक प्लॅन्ट जर आपल्या इथं चालू झाला तर खऱ्या अर्थानं अमरावतीच्या इंडस्ट्रीला एक नवीन स्वरूप भेटू शकते. आपल्या स्तरावर त्या डायनामिक्स भारत डायनामिक्स वाल्या लोकांसोबत एखादी बैठक लावा, त्यांचं म्हणणं काय आहे काय नाही ते अजूनही इंटरेस्टेड आहे, परंतु त्यांना ज्या सवलती पाहिजे त्या सवलती दिल्या तर खऱ्या अर्थानं तो प्लॅन्ट आपल्या इथं चालू होऊ शकेल अमरावतीला, असं माझं मत आहे. त्यानंतर टेम्बो डिफेन्सचं आमच्या इथं येण्याची त्यांनी तयारी दाखवली होती, परंतु त्यांना 100 एकर जमीन पाहिजे होती. त्या जमिनीबाबत निगोशिएशन होऊ शकलं नाही किंवा काय, त्याच्यामुळं तो राहून गेला. त्याचा जर आपण पाहिलं तर आमच्या इथं बरेचसे उद्योग जे आहे ते येण्याचं, आता तुम्ही रिलायन्सचा उद्योग जो आहे, रिलायन्सचा सर्वात मोठा प्रोजेक्ट जवळपास 1000 कोटीचा त्यांनी अमरावतीला करण्याचं दर्शवलेलं होतं, सहमती दर्शवली आणि तो शिफ्ट झाला काटोलला. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आमच्या इथं 1 लाख हेक्टर संत्र्याचं क्षेत्र आहे. खऱ्या अर्थानं तो प्लॅन्ट त्यांचा अमरावतीला पाहिजे होता, परंतु तो साहेब आता तर चालू केलं. हो बोला त्यांचा मुद्दा लक्षात आला तर तो प्लॅन खऱ्या अर्थानं अमरावतीला पाहिजे होता, परंतु तो अमरावतीला न येता तो काटोलला गेला. या संदर्भात आपण खऱ्या अर्थानं यात लक्ष घालण्याचं गरज आहे. तसंच सोलन मित्तल कंपनी सुद्धा अमरावतीला येण्याच्या संदर्भात त्यांनी गुंतवणुकीचं दाखवलं होतं, परंतु त्याच्याशी निगोशिएशन होऊ शकलं नाही, त्याच्यामुळं तो प्लॅन्ट आमच्या इथं येऊ शकला नाही. त्याचप्रमाणे जर आता आमच्या अमरावतीचं मेगा टेक्सटाईल पार्क येणार आहे, त्या मेगा टेक्सटाईल पार्कचे बाकीचे जे काही एन्सिलरीज बिझनेसेस येतील, खऱ्या अर्थानं आमच्या इथं रेल्वे कंटेनरचं टर्मिनल हे होण्याची गरज आहे. रेल्वे टर्मिनल जर झालं तर खऱ्या अर्थानं त्या MIDCला वैभव प्राप्त होणार आहे.
नाहीतर खऱ्या अर्थानं ते काही पुढे जाऊ शकणार नाही. आपण जर आता पाहिलं तर पीएम टेक्सटाईल पार्कच्या संदर्भात मागं आता एक प्रश्न लागला होता याच अधिवेशनात. त्याच्यात आपल्याला ते पीएम टेक्सटाईल पार्क या देशामध्ये 7 राज्यामध्ये चालू झालेला आहे. त्याच्यात तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचं आपण त्याचे जमिनीचे रेट या संदर्भात मागं आपली चर्चा झाली होती. आणि आपण जमिनीचे रेट जे सांगितले होते ते जमिनीचे रेट आपण 2100 म्हणजे 1251 रुपयावरून त्याला आपण 590 रुपये करण्याचं धोरण घेतलं होतं. आणि ते धोरण घेतलं, प्रश्न लागला होता, त्या प्रश्नाच्या उत्तरात तुमचं ते आलं होतं. परंतु ज्या दिवशी प्रश्न लागला होता त्यावेळेस तुम्ही एक पत्रक नवीन काढलं होतं. आणि ते पत्रक असं काढलं होतं की या तारखेपासून जर तुम्ही त्या लिमिट दिली आहे 1 वर्षाची, आणि त्या 1 वर्षाच्या लिमिटमध्ये जे एंटरप्रेनर तिथं अप्लिकेशन करल आणि 3 वर्षात तो डेव्हलपमेंट करण्याचा कमिटमेंट करल त्यालाच 590 रुपये. नाहीतर आता या जुलै महिन्यापासून त्याला पुन्हा 1200 रुपयाचा रेट तुम्ही केलाय. आणि तुम्ही 1200 रुपयाचा रेट जर केला आणि जर तिथं बाहेरच्या इंडस्ट्री येऊ शकल्या नाही तर हा पुन्हा एक प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणजे आपण 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी ते रेट कमी करून चालणार नाही आपल्याला. मी त्यावेळी मागच्या 2-3 सेशन मध्ये म्हटलं होतं की याच्यासाठी तुम्हाला एखादी PSC नेमा लागल. तुम्ही त्या एक टेंडर काढलाय, त्याचं अजून ॲग्रीमेंट झालं की नाही मला कल्पना नाही. की मी ते असं म्हटलं होतं की त्या कंपनीने ती टेक्सटाईल मधली चांगली एजन्सी जर असेल तर त्यांनी या देशामध्ये जे 7 टेक्सटाईल पार्क तुम्ही निर्माण होऊन राहिले त्या लोकांनी त्यांना काय काय फॅसिलिटी दिल्या, त्यांच्या जमिनीचे रेट काय आहे, GST मध्ये काही सवलत देऊन राहिले का, MECB मध्ये काही सवलत देत आहे का, आणि त्या सर्व सवलती आपण आपल्या इथं दिल्या पाहिजे तरच हा मेगा टेक्सटाईल पार्क सक्सेस होईल. नाहीतर या मेगा टेक्सटाईल पार्कची परिस्थिती पुन्हा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील आणि तिथं इंडस्ट्री येणार नाही. म्हणजे जुना जो आमचा टेक्सटाईल पार्क आहे त्याच पद्धतीनं पुन्हा तीच परिस्थिती या मेगा टेक्सटाईल पार्कवर येणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं जर अमरावतीच्या या सर्व उद्योगासाठी आम्हाला जर मदत करायची असेल, आमचा पर कॅपिटा इन्कम अमरावती विभागाचा जो कमी आहे, मागासलेपणा आहे, आत्महत्या आहे, बेकारी आहे, मुलांच्या हाताला काम नाही आहे, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला या राज्यात या मागासलेला विभाग जर पुढे न्यायचा असेल तर अमरावतीचं इंडस्ट्रियलायझेशन करणं गरजेचं आहे. आपण ड आणि D+ म्हणतो, मग D+ मधल्या आपल्या जे काही सवलती आहे त्या D+ मधल्या सवलती आणि इतर सवलती जर तुम्ही कॉमन ठेवला तर त्याच्यात काहीच उपयोग राहणार नाही. तुम्ही काहीतरी सबसिडी वगैरे देता, बाकीच्या ज्या कंडिशन्स आहे, ज्या तुमच्या अ मध्ये ब मध्ये कंडिशन आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या कंडिशन जर दिल्या तरच खऱ्या अर्थानं तिथं उद्योग येऊ शकतील. तर वर्गवारी करताना तुम्ही अबक केलाय, त्याच्यात D+ साठी जे निर्णय आहे ते निर्णय तुम्हाला खऱ्या अर्थानं कमी करण्याची गरज आहे. आपण ते बांधकाम जे 40% म्हणतो, ड वर्ग मध्ये बांधकाम 40% करायला तिथेही सवलत दिली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मदत होईल. आणि काही सिमेंटचे उद्योग आहे, काही उद्योग असे आहे की त्यांना ओपन स्पेस जास्ती पाहिजे असते, बांधकाम कमी पाहिजे असते. मग तुम्ही ते बांधकाम त्यांना म्हणता 40% करा, त्याचं इन्व्हेस्टमेंट अर्ध्याहून जास्त इन्व्हेस्टमेंट त्या बांधकामामध्ये जाते आणि तो उद्योग खऱ्या अर्थानं मग तिथं स्टेबल होऊन जातो, तो वाढत नाही. म्हणून त्या पॉलिसीमध्ये सुद्धा आपल्याला विचार करण्याची, D+ साठी विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. तसंच आपण पाहिलं तर मिलाप पोर्टलचं जे प्लॉट गुंतवणुकीच्या संदर्भात आता आपण जे केलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नवीन एंटरप्रेनर, नवीन पोरं जर त्या याच्यात प्लॉट घ्यायला आले तर तुम्ही त्याला नेटवर्थ त्याला 2 कोटीचं मागितलं. आता त्या नवीन येणाऱ्या पोराला 2 कोटीचं नेटवर्थ कुठून देणार आहे? ते देऊ शकत नाही. मग तो इकडून तिकडून काहीतरी करून करतो आणि दुसरे कोणीतरी लोक तो प्लॉट घेतात. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की जर त्याला बँका कर्ज द्यायला तयार आहे, बँका तर त्याला कर्ज देऊन राहिले त्याच्या शिक्षणावर, त्याच्या अनुभवावर, तर आपलं नेटवर्थ हे 2 करोडचं असलं पाहिजे. प्लॉट अलॉटमेंटसाठी ही सुद्धा कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. आमच्या इथं टोल नाका आहे, तो MIDCचा तो टोल नाक्यासाठी सुद्धा आपल्याला एक पुढाकार घेऊन तो टोल नाका त्याच्या बाहेर गेला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला धोरण घ्यावं लागणार आहे. आणि ही पॉलिसी आपण राज्य स्तरावर, मी एक स्टेट लेवलच्या पॉलिसीच्या संदर्भात आपल्याला बोलतो. आपण आपल्या इथं एवढे मोठे उद्योग आले, तीन वेळेस आपण दावोसला जाऊन आलो, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला.
याच्यातला एकही उद्योग अमरावती विभागामध्ये, अमरावती इंडस्ट्रीमध्ये एकही उद्योग आला नाही. म्हणजे आपण एका यानं कुठं चाललो आहे. आपण म्हणतो आपलं इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, परंतु जो मागासलेला भाग आहे, जो मागासलेला जिल्हा आहे, जिथं खऱ्या अर्थानं उद्योगाची गरज आहे, त्या जिल्ह्याला तुम्ही एकही उद्योग या पूर्ण 3 टर्म मधलं एकही चांगला उद्योग मोठा आमच्या अमरावतीला आणला नाही. आणि या पॉलिसीमध्ये माझं असं म्हणणं आहे की आपली इंडस्ट्री पॉलिसी आहे. तुम्ही इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून, मुख्यमंत्री म्हणून आज तुमच्या इकडे खऱ्या अर्थानं इंडस्ट्री येत आहे, परंतु ते तुमचं कौशल्य आहे, मंत्री म्हणून कौशल्य आहे. परंतु डिपार्टमेंट म्हणून तुम्ही जर म्हणाल तर तुमच्या डिपार्टमेंटपेक्षा चांगल्या पॉलिसी इतर राज्यामध्ये आहे. आपलं एमआयडीसीचा पोस्ट जी आहे, एमआयडीसीची पोस्ट सीओची, ती अपग्रेड पोस्ट आहे. ती तुमची प्रधान सचिवाची, त्याच्या खाली तुमचे इंडस्ट्री सेक्रेटरीची, त्याच्यानंतर तुमचा सेक्रेटरी म्हणजे इंडस्ट्री कमिशनर. माझं असं मत आहे की इंडस्ट्री कमिशनरची जी पोस्ट आहे, खऱ्या अर्थानं तुम्हाला प्लॉट विकासाचं काम आहे एमआयडीसीचं, ते तुम्ही डेव्हलपमेंट करा. परंतु इंडस्ट्री कमिशनर ही पोस्ट जी आहे, ही पोस्ट मोठी असली पाहिजे. पॉलिसी काय असली पाहिजे त्या पॉलिसीला, कारण की तुम्ही जागा विकता, तुम्हाला जागा विकण्यापुरता मर्यादित तुमचा इंटरेस्ट राहील किंवा तो पार्ट राहील, परंतु इंडस्ट्रीला राज्यात, देशात कुठं काय योजना आहे, त्या रेट कमी करायला पाहिजे की जास्ती द्यायला पाहिजे, त्याच्यात सरकारनं काही सवलत द्यायला पाहिजे का, हे जर कोणी सांगू शकत असेल तर तो इंडस्ट्री कमिशनर सांगू शकल. परंतु इंडस्ट्री कमिशनर आणि तुमचं एमआयडीसीचं सीओ याचं हा जो गॅप आहे, हा गॅप तुम्हाला कुठेतरी भविष्यामध्ये बदल करावा लागेल. तुमच्या इथं आता काम करणारे एमआयडीसीचे सीओ असू द्या किंवा कुशावा असू द्या किंवा इकडे अलबगन साहेब असू द्या, टीम चांगली आहे, परंतु इथं कुठेतरी तुम्हाला दुरुस्त करण्याची गरज आहे असं मला वाटते. माननीय मंत्री महोदय, ही चर्चा जवळपास 3 वेळ 4 वेळ पुढे जात गेली. आज आपण आमच्या या चर्चेला न्याय द्याल आणि अमरावतीचं मागासलेपण, अमरावतीच्या आत्महत्या आणि अमरावतीच्या इंडस्ट्रियलायझेशन साठी आपण नवीन काहीतरी धोरण आम्हाला सांगाल, या संदर्भात मंत्री माझी महोदय. विनंती आहे. मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांनी अमरावती एमआयडीसीच्या संदर्भामधला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय. अल्पकालीन चर्चेनुसार महाराष्ट्रामध्ये समतोल औद्योगिक विकास व्हावा ही सरकारची भूमिका आहे आणि नक्की अमरावतीमध्ये देखील त्यातल्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न उद्योग विभाग आमचा करतो, एमआयडीसी देखील करते. आपण जर अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये खोडके साहेब 2 प्रादेशिक कार्यालय आहेत. त्याच्यामध्ये एक आरो अमरावती आणि दुसरं आरो अकोला. 5 जिल्ह्यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या क्षेत्रामध्ये या सगळ्यांचं कामकाज चालतं, आपल्याला देखील माहिती आहे. त्यातली एकूण औद्योगिक क्षेत्र आहेत ती 46 औद्योगिक क्षेत्र आहेत. 46 औद्योगिक क्षेत्राचं जर आपण जमिनीचं म्हणजे एकर बघितलं तर 9,837.98 एकर जमिनीवर या एमआयडीसीचा निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. पीएम मित्राचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला. त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये मला सांगताना आनंद होतोय की जे 7 ज्याचा उल्लेख तुम्ही केला की 7 पीएम टेक्सटाईल पार्क जे आहेत त्याच्यातलं सगळ्यात सुसज्ज, अत्याधुनिक आणि इन्फ्रास्ट्रक्चरनं परिपूर्ण असलेलं पार्क जर कुठचं असेल तर ते आपल्या अमरावतीचं आहे. त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की तो 2100 रुपये रेट होता. तिथल्या सगळ्या उद्योजकांशी आम्ही चर्चा केली. मी स्वतः त्या पीएम टेक्सटाईल पार्कला व्हिजिट केली आणि त्याच्यानंतर तो रेट आम्ही 590 पर्यंत आणलेला आहे. सन्मान्य खोडके साहेब, तुम्ही अजिबात चिंता करू नका की जर त्याचा कालावधी 2 महिन्यामध्ये संपणार असेल तर तो आम्ही संपायला देणार नाही. पुढचं 1 वर्ष देखील 590 रुपयानंच त्या ठिकाणी जमीन देण्याची भूमिका आम्ही एमआयडीसी मार्फत घेऊ, आमच्या विभागामार्फत घेऊ. सांडपाण्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं की 67 रुपये हा रेट आम्ही कमी करून घेतला आणि तरी देखील तिथं कार्यवाही झाली नाही असं सन्माननीय खोडके साहेबांचं म्हणणं आहे. ते देखील मी सांगतो की 2023 पासून जी बैठक मी अमरावतीमध्ये घेतली होती आणि जो रेट मी 67 रुपये केलेला आहे तोच 2023 पासून आपण ऍप्लिकेबल केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया आपण जास्त केलेला नाही. परंतु अजून एक आपण महत्वाची गोष्ट सांगितली की 50% दराचा फरक देण्याची बाब ही जी काय मी जाहीर केलेली होती त्याची देखील अजिबात चिंता करू नका. आज 3 वाजता जी बोर्डाची मीटिंग आहे त्याच्यामध्ये 50% पूर्वीचे जे पैसे आहेत ते रद्द करण्याचा देखील आपण निर्णय करू आणि त्याचा देखील रिलीफ उद्योजकांना आपण नक्की देऊ. सन्मान्य सभापती महोदय, अजून एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की रेमंड कंपनीनं 500 एकर जागा
ही अमरावतीच्या भागामध्ये घेतली आणि 30 ते 38 एकर जागेवरच ती कंपनी सुरू आहे. बाकीची सगळी जागा ही 260 कोटीची गुंतवणूक करून बाकीची सगळी जागा ही तशीच मोकळी पडलेली आहे. सन्माननीय सदस्यांनी सांगितले की या कंपनीशी बोललं पाहिजे, आम्ही नक्की याबरोबर बैठक लावू. परंतु बैठक लावून देखील कंपनीनं त्याच्यामध्ये सुधारणा केली नाही. तर याच्या अगोदरच ती उरलेली जागा काढून घेण्याचा निर्णय देखील आम्ही MIDC घेतलेला आहे. परंतु जमीन काढून घेणं म्हणजे इंडस्ट्रियलिस्टला त्रास देणं नाही. तर जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की एखादी बैठक करून त्याच्यामध्ये जर अजून एक्सपान्शन करणार असतील तर त्या देखील सूचनेचं आम्ही नक्की पालन करू. मेसर्स भारत डायनामिक्सच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केला. आपण बैठक करायची तर नक्की बैठक करू, परंतु इतके वर्ष त्यांना विनंती करून त्यांनी काहीच तिथे केलेलं नाही. त्याच्यामुळे ती देखील जागा काढून घेण्याचा निर्णय MIDC घेतलेला आहे. नाही, आपल्या पुढाकारानं ती देखील आपण बैठक घेऊ आणि सगळ्या बैठका मुंबईला घेण्यापेक्षा आमचे सगळे अधिकारी अमरावतीमध्ये येतील. त्याच्यामध्ये सेक्रेटरी पासून कमिशनर पासून CO पासून सगळे अधिकारी असतील. आपण तिथल्या जिथे सगळे निर्णय घेऊ. त्याच्यामध्ये कुठेही कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न त्या ठिकाणी होत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की ड्रायपोर्टचा जो उल्लेख या ठिकाणी केला हा सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत आहे. तरी देखील अमरावती पासून 120 किलोमीटरवर सिंधी ड्रायपोर्ट उपलब्ध आहे. पण आपल्याला जर आवश्यकता असेल तर केंद्रातील मंत्री आदरणीय गडकरी साहेबांची चर्चा करून तिथं MIDC जागा देऊन किंवा PM मित्राची जागा देऊन कशा पद्धतीनं ड्रायपोर्ट उभारता येईल यासाठी देखील आपण गडकरी साहेबांची चर्चा करू. आज आपल्याकडे जे सन्माननीय सदस्यांनी सांगितले की अमरावती भागामध्ये ज्या काही कंपन्या पूर्वीच्या आहेत त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला की किती कंपन्या आहेत त्याचा मी आता उल्लेख परत करत नाही. परंतु त्याच्या सगळ्याची आपण जर गोळाबेरीज केली तर सुमारे 375.8 एकर जमीन ही आम्ही या सगळ्या उद्योगांना दिलेली आहे आणि त्याच्यातनं 5,600 रोजगाराची निर्मिती या सगळ्या कंपन्यांमधनं आपल्याकडे होणार आहे. सन्मान्य सदस्य खोडके साहेबांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की या संदर्भामध्ये काम करत असताना डावोसला जे आम्ही गेलो त्या डावोसमधनं प्रकल्प या ठिकाणी आणणं गरजेचं होतं. सन्मान्य सभापती महोदय, आपण एखाद्या उद्योजकाला विनंती करू शकतो, जबरदस्ती करू शकत नाही. शेवटी अमरावतीला गेल्यानंतर असलेली कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, तिथे वॉटर कनेक्टिव्हिटीचं काही संबंधित नाही, पण एअर कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार हा उद्योजक करत असतो. तरी देखील खोडके साहेब आपण जी सूचना केलेली आहे तशी विनंती अनेक उद्योजकांना केली जाईल आणि त्याच्यातनं एखादा मोठा प्रकल्प जर अमरावतीमध्ये येणार असेल तर तो देखील शासन म्हणून आपण प्रयत्न करू. PM मित्राचा या ठिकाणी जो उल्लेख झाला त्याच्याबद्दल देखील मी आपल्याला सांगतो की हे सगळे म्हणजे गुजरातचा असेल, कर्नाटकचा असेल, उत्तर प्रदेशचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि तेलंगणा. मी मगाशी जबाबदारीने उल्लेख केला की सगळ्यात चांगला आणि इन्फ्रास्ट्रक्चर असलेला जर PM टेक्सटाईल पार्क कुठचा असेल तो आपल्या अमरावतीचा आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही MOU केलेले आहेत. मी ज्यावेळी अमरावतीला येणार तेव्हा आपण 3-4 बैठका घेऊ. नवीन उद्योग तिथं कुठच्या आणायचे त्याच्यासाठी आपण बैठक घेऊ. टेक्सटाईलच्या काही इंडस्ट्रियलिस्टना आपण तिथे घेऊन कॉन्फरन्स घेऊ. त्यांना आपण विनंती करू की तुम्ही अमरावतीमध्ये आलं पाहिजे. रेमंड सारखे जे प्रकल्प आहेत त्यांच्या काही CO ना त्या ठिकाणी बोलू आणि एक्सपान्शन तरी करा, नाही तर आमची जागा आम्हाला परत द्या, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ. परंतु अमरावतीमध्ये डावोसवरनं आम्ही प्रकल्प आणला नाही. हे जरी अमरावतीमध्ये आला नसला तरी गडचिरोलीच्या टोकापासून आमच्या सावंतवाडीच्या टोकापर्यंत म्हणजे चांदा ते बांदा हा औद्योगिक विकास समतोल व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतंय. म्हणूनच गेली 3.5 वर्ष FDI मध्ये महाराष्ट्र हा देशात 1 नंबरला आहे. बरं खोडके साहेब, हा सर्वे काय अमोल मिटकरींनी केलेला नाही किंवा तुम्ही केलेला नाही किंवा मी केलेला नाही, हा RBI ने केलेला सर्वे आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक जबाबदारीनं सांगतो की पुढची अनेक वर्षानुवर्ष महाराष्ट्रच FDI मध्ये 1 नंबरला राहील अशा पद्धतीची औद्योगिक क्रांती आपण या महाराष्ट्रामध्ये करतोय आणि त्याला आपण आपल्याला यश देखील येत आहे. त्याच्यामुळे जे काही प्रोजेक्ट झालेले नाहीत, ज्यांनी जमिनी अडवून ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी देखील आपण कार्यवाही करणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना अजून एक जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तिथे आलेल्या ज्या पूर्वीच्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये देखील मी जे काही अनेक वेळा अमरावतीमध्ये गेलो, PM टेक्सटाईल पार्क मध्ये गेलो, या टेक्सटाईल पार्क जो आपला पारंपरिक चालू आहे तो टेक्सटाईल पार्क आपण त्या ठिकाणी करतोय. पण टेक्निकली टेक्सटाईल पार्क हा देखील आपण धाराशिव किंवा या परिसरामध्ये करण्याचा आपण विचार करणार आहोत. याचं कारण असं आहे की टेक्सटाईल पार्कची आपल्याकडे असलेली पद्धत
आणि टेक्निकल टेक्सटाईल पार्क मधली असलेली पद्धत त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्याच्या दृष्टीनं देखील सरकार म्हणून आम्ही पाऊल टाकणार आहोत. त्याच्यामुळे जास्त वेळ मी न घेता सहकार खातं हे जसं महत्वाचं आहे, दरेकर साहेबांनी सांगितलं तसं उद्योग खातं देखील अतिशय महत्वाचं आहे. तरी देखील जास्त चर्चा न करता सन्मान्य सदस्य खोडके साहेबांनी जे या ठिकाणी सांगितलं त्याच्यामध्ये अजून एक शेवटचं सांगतो की राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार उदयोन्मुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावतीचा आम्ही समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंत सगळे प्रकल्प अमरावतीमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये खोडके साहेब आपण बोलला, खरं तर आपण ज्येष्ठ आहात, तुम्हाला क्रॉस करण्याचा कुठेही त्याच्यामध्ये माझा म्हणजे उद्देश नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो की या देशामध्ये सगळ्यात चांगल्या पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्याच्यातल्या कुठच्या पॉलिसीज आहेत? काही देशांमध्ये एका इंडस्ट्री पॉलिसीमध्ये सगळं दडलेलं आहे. आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे इंडस्ट्रियल पॉलिसी आहे, आमच्याकडे जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी आहे, आमच्याकडे सगळ्यात उपयुक्त अशी बांबू पॉलिसी आहे, त्याच्यानंतर तुमची लेदर पॉलिसी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे JCC पॉलिसी आहे, ABJC पॉलिसी आहे. अजून त्याच्यात 7 ते 8 पॉलिसी आपण ऍड करतोय. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तीला उद्योगधंदे करायचे आहेत अशा स्वतंत्र पॉलिसीज देशामध्ये करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि यावेळी झालेली IT पॉलिसी आपल्याकडे आहे, डेटा पॉलिसी आहे. यावेळी झालेली जी इंडस्ट्री पॉलिसी आहे त्याच्यामध्ये सहकारी तत्वावर असणारी औद्योगिक क्षेत्र, त्याच्यामध्ये देखील पूर्वी 75 आणि 25% म्हणजे 75% आम्ही द्यायचो आणि 25% आपण सहकारी औद्योगिक क्षेत्राकडनं घ्यायचो. यावेळी तो आम्ही निर्णय घेतला की फक्त 10% सरकारी औद्योगिक क्षेत्राकडनं घ्यायचं आणि 90% शासन म्हणून आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे अशा अनेक पॉलिसी महाराष्ट्रानं देशात उजव्या करून दाखवलेल्या आहेत. आणि त्या पॉलिसीमुळेच आज जे 30 लाख कोटीचे दावोसमध्ये MOU झाले त्याचं कारण सक्षमपणानं उद्योजकांना जे पाहिजे ती देण्याची भूमिका आणि न फसवण्याची भूमिका सरकारकडनं घेतली जाते. म्हणूनच आपल्याकडे उद्योजक अतिशय मोठ्या पद्धतीने येत आहेत. भारतामधले सगळे हब, डेटा सेंटर हब असेल नवी मुंबईमध्ये आम्ही करतोय, आपोआपच होतोय, इतके डेटा सेंटर तिथे येत आहेत. स्टील हब आम्ही गडचिरोलीमध्ये करतोय. अमरावती देखील उद्योजकांसाठी हब बनेल अशा पद्धतीनं उद्योग विभाग आमचं काम करेल. त्याच्यामुळे ज्या ज्या सूचना खोडके साहेबांनी अजून केलेल्या आहेत त्याचा सविस्तर उल्लेख या जरी भाषणामध्ये मी केलेला नसला तरी त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि अमरावतीमध्येच पूर्ण दिवस बसून सगळ्या बैठका घेऊन जास्तीत जास्त इंडस्ट्रियलिस्ट अमरावतीमध्ये कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ते आर ऑफिस अकोल्याला न्या अशी सूचना होती की त्यांची. अमरावतीला जे आहे ते अकोल्याला न्या. हा, आता सूचना क्रमांक 3 मंत्री महोदयांची पत्र आलेलं आहे, ते पुढे ढकलण्यात येते.